छोटी आहे ना, हां ती आधी काढायची अशी उकळून होय काय पुरी, आणि हे डांब ठेवायचं, कारण का हां डांब तर बियाला होतात. अच्छा. इकडे बघा हे केवढा मोठाच्या मोठा झालाय बघा काकडीचा वेल. बघ आंबा हा बघ कुठून पडला गे जो मला दिसला हे राहायला गेलेला पडला. पडला. भाजी दिसताना एवढे दिसेल कमी होईल नाही कमी होते ही भाजी. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 9 वाजलेत. पावसाने हा आकार माजवला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जरा घराच्या पाठी आलो आहे. मळ्या झाल्यात आता पूर्ण ओल्या पाय रुतत आहेत आतमध्ये. तर पाठीमागे येण्याचं कारण म्हणजे काकीने इकडे दारची भाजी लावली आहे. तर सकाळी दारची भाजी काढू आणि मग साफ करून बनवूया पालेभाजी. पूर्ण परिसर बघा कसा झाला आहे, एकदम धोधो पाऊस पडतो आहे. हे पण रोपं चांगली सुरू झाले, लावणीला तर कुठे कुठे सुरुवात झाली आहे आणि इकडे मळ्यांमध्ये चांगलं पाणी आहे. छोटी आहे ना, हां ती आधी काढायची अशी उकळून होय काय पुरी, आणि हे डांब ठेवायचं, कारण का हां डांब तर बियाला होतात. अच्छा. घट ठेवायची नाही, अशी जास्त घट्ट नाही ठेवायची काय. अशी काढायची. हे बारकी आता वाढणार नाही, त्यातली आतमध्ये राहिली ना ती. हा, ते आतमधली वाढणार नाही, ती टाकायची उकलून अशी. अच्छा उकलून म्हणजे आपण घेत आहोत रे भाजी कराय. होय. इकडे हा काकीचा रोपटा, ही भाजी. रोपट्याच्या बाजूला इकडे भाजी आणि या आतमध्ये काकड्या आहेत वाटतं ना. हा, काकडे. या सगळ्या काकड्या, या काकड्या इकडनं काकड्या यावर्षी भरपूर असणार आहेत. इकडेच काकड्या गेल्या वर्षी इथं आमच्या इथं बऱ्याच लागलेल्या. आज म्हणजे यावर्षी आता इकडे काकीच्या पण असतील, वरून पण आहेत इकडे चिबूड बिबूड. म्हणजे हा मळाच आहे पूर्ण. आता एवढा पट्टा हा मळाच होणार आहे काकडे चिबूडचा. गणपतीत लागले तर खरं. अरे ही लागली असती गणपतीत, होय ती आता सुकली ना. ती लावलं नव्हतं काकीने, शिंपणीची आहे ती. आपण एक घराजवळ तिथे एक लावली बघा, त्यातली आहे ती. पण इथे मग पाणी वगैरे नव्हतं, पण त्यात जगल्यात महत्त्वाचं आहे. पाऊस गेला होता 2-3 दिवस, पण त्याच्यानंतर पाऊस जेव्हा आला तेव्हा त्याने जोर पकडला आहे परत. गवत काढायला ना गावला, नीट करताना काढायचं. ही असते दारची भाजी. खाली वायशी पातळ आहे रे, हां खाली ती अगदी पातळ आहे, ती काय उपलण्यावर केलं. इकडे बघा हे केवढा मोठाच्या मोठा झाला आहे बघा काकडीचा वेल. आता हा नक्षत्र वाईज लावतात, अडधडत लावत नाही. आता येईल मग म्हातारा ना. हा तरणा आता. हां अडधडानंतर तरणा येईल, मग तरण्यामध्ये लावतात. तरण्यानंतर मग म्हातारा येईल. असं काही नक्षत्रावर सगळा पाऊस असतो. अडधडा भरपूर लागली यावर्षी. आता पुढं तरणा आणि म्हातारा काय करतोय काय माहिती. आता मला वाटतं कालपासून आत्ता असं वाटतंय पावसानं जरा आराम घेतला आहे, पण आराम कसला, तो सिमसनं आला परत तो बघा. पण एक 10-15 मिनटं झाली पाऊस नाही आहे, जरा बरं वाटतंय. होय पाणी मस्त आलंय लावणीला. हे बारक्याला भाजी आवडते. हो पाम्या बोलवता यायचं आहे लावणीला. होय, लावणी इथली घराजवळची चालू होईल तेव्हा येईल. खास काकीच्या शेतातली भाजी, दारची भाजी, ताजी जे ताजी. एकदम ताजी ताजी फ्रेश. या बाजूला इकडे भेंडे पण आहेत. काय टेन्शन नाही, घराच्या पाठी यायचं, भेंडा काढायचा, भाजी काढायची, काकडी चिबूड सगळं खायचं. अर्ध पेरलं हां आणि पाऊस आला तर राहिलं तिकडे. होय काय. हां तिकडे गवत आलं राहिलं तिकडे. घुसतलंय ना, म्हणून गेलो. इकडे वरती तिकडे हे आहे, हळद आहे, रताळी पण आहेत वाटतं. हां इकडे रताळीचा वांडा, रताळी पण खायला भेटतील यावर्षी. आणि इकडे वलयमधून आत्ताचे हळद बाहेर येते. हे बघा, ते पाऊसला आहे ना, पुराण भरायला लागेल. पुराण भरायला लागेल थोडं थोडं. बघ आंबा हा बघ कुठून पडला गे जो मला दिसला. हे राहायला गेलेला पडला. पडला. हां हाय. कसं तो ह्याने हवेन पडला, मध्ये खडाला. हा, फोडायला होईल. ही बघ सगळी वर आली, ती हळद पुराण भरायला लागेल. हळद वर आले. हो अगे पाऊसच थेंबडे एवढे मोठे मोठे. हे बघा इकडे या 2 मळ्यांमध्ये पूर्ण हळद आहे.
हे वलय यासाठी काढतात बघा, ते पाणी हळदीला लागत नाही, असं मधून 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 पाणी साचलं दिसते, मग ते पास होतं आणि हळद वरच्यावर राहते, मग ती हळद चांगली धरते. पण आता हे कांदे वर आले कांदेवर तर आता काही टाकून नाही फायदा, पाऊस जरा थांबू दे, गेला की काय मग जरा त्याच्यावरती टाक. का बघू कांदा कसा काय दिसतो. तो तर एकदमच वर आहे. म्हणतात त्याला हा तुम्हाला आंबा दिसतोय म्हणजे तुम्हाला समजत असेल आंबे यावर्षी किती आहेत. अजून आंबे आहेत रानात, आहेत तर काय झाले, वर राहणार जातो कोण तिकडं, ह्या दोन्हीकडे आहेत. शेवटचा आंबा शेवटचाच मला वाटतं, उरला सुरला पडला, वारा होता ना. हां आंबे आता बुधवारी बुधवारला फोड सुकतात मस्त एकदम भारी. चला मंडळी, सकाळी सकाळी काकी आणि तात्याला तिकडे पाठीमागं लास्ट आम्हाला खालच्या दाढीमध्ये पडला होता आंबा, तो साफ वगैरे केला की कसं दाढीत 3-3, 4-4, 5-5 दिवसाने थोडंफार गवत वगैरे येतं आणि ते काढावं लागतं, तर ते गवत काढण्यासाठी आलेत. तर काकी म्हणाली थोडी भाजी घेऊन जा, तर ही दारची भाजी मस्त बघा, कोवळी लुसलुशीत. तर ही आता भाजी घरी आणले, आई गेले वरती कुठेतरी, तर मग आई आली की मग भाजी साफ करू. दुपारच्या जेवणामध्ये खास दारची भाजी आणि मस्त तांदळाची भाकरी अशा बेत करूया. पाऊस थांबला आहे ते बरं झालं, कारण खूप पाऊस पडतो आहे गावाकडे, खूप म्हणजे जसा नालासोपा विरारला पालघरला जास्त प्रमाणात पाऊस पडतो आहे, मुंबईला पडतो आहे, तसाच आपल्या कोकणात पण पडतो आहे, रत्नागिरीमध्ये. तर पाऊस जरासा थांबला आहे, तर काकी म्हणाली जरा भाजी घेऊन जा, तर भाजी आणले, थोड्यात भाजी बनवूया. चला मंडळी, थोडं काम आवरत होतं तेवढ्यात आई पण आता वरून आले, काकीकडे गेलेली, तर आता भाजी आहे ती साफ करून घेऊया आणि सकाळच्या न्याहारीमध्येच बनवू. आज आईने सकाळी पण भाजी काय बनवली नाही, मला वाटतं बनवली की काय, तर भाजी काय बनवलेली नाही आहे, तर न्याहारीमध्येच आज दारची भाजी करूया. तर आईने इकडे बुंदा आता कापून घेतला आहे, आता ही भाजी साफ करायची. चला आता भाजी साफ करून घेऊ. तर कोवळा कोवळा भाग घ्यायचा वरचा आणि बाकीचा डेट असतो तो फेकून द्यायचा. हे बघा असे धागे वगैरे निघतात ते काढून घ्यायचे. यावर्षीची पहिलीच ना भाजी दारची, पहिली भाजी. काकीने पण थोडीफार नेली, थोडी आपल्याला दिली. हवा भरपूर सुटले, हवा काय ऐकत नाही. पाऊस थोडा त्यातल्या तर शांत झालाय, पण हवा जरा पण ऐकत नाही. रात्री किती हवा सुटते नाही, रात्री तर भरपूरच हवा होती. चांगली मस्त कोवली आहे भाजी. चवलीची म्हणतात ना. हां चवलीची भाजी, दारची नाही म्हणत. चला या बाजूला इकडे भाजी साफ करून झाली बघा, मस्त बारीक बारीक जे वरचे कोवळे कोवळे डेट आहेत ते घेतलेत आणि आता ही भाजी घ्यायची, प्रॉपर चिरून कापून घ्यायची बारीक बारीक. आईला विळ्यावरती चांगलं जमतं. हवा भरपूर आहे, म्हणजे हवा जातच नाही आहे. पाऊस थोडा थांबला आहे पण हवा काही कमी होत नाही. मुरावलीवर याची भाजी कापायला चांगली. आणि आता हे गावच्या माणसांचं जुनीच जी सवय आहे, विळ्यावरती कापायला पटापट जमतं त्यांना. मुरावली कशाला वापरते माई? हां खोबरं तेवढंच किसायला. तेवढंच. अच्छा मला खोबरं असलेलं हां त्यावर अच्छा. मीच वापरतो जास्त करून मग तिला मासे साफ करायला. असं साफ करा होय. पावसात शक्यतो अशा पालेभाज्या कमीच खातात, पण ही अशी चांगली असते दारची भाजी. नाही तर जास्त करून कसं तो एकदम ह्या होऊन जातात ना, मेणासारख्या होतात भाज्या. ही थोडी भाजी नॉर्मल असते. आपल्या गावाकडे शक्यतो अशा या भाज्या खातात. रानभाज्या यावर्षी तरी खायच्या बाकीच राहिल्यात, अजून आल्यात नाही चांगल्या नाही अजून. अजून आले कुठे त्या ढाण्या वगैरे येईल आता, ढाण्या खापऱ्या. पाऊस उशीर आला ना. टाकला पण अजून आत्तासा आला आहे, अजून असा पाहिजे तसा टाकला आलेला नाही मार्केटमध्ये, जंगलामध्ये. तर ही पूर्ण साफ केलेली भाजी, इकडे खाली डेट वगैरे टाकलेत, तर ही चांगली कापून घेऊ आणि फोडणी द्यायची. मस्त पटकन होते भाजी. पाणी नाही वापरायचं, जरा पण नाही, जरा पण नाही.
हां त्याची भाजी धुवू त्याचं असेल ना हां तेवढंच. अच्छा. लई पाणी टाकलंच तर काय मग शेलकोला सारी होईल खराब. खाण्यालायक नाही राहणार ती भाजी. हं? खाण्यालायक नाही राहणार जास्त पाणी टाकलं तर. हं. ऑलरेडी या भाज्यांना पाणी असतंच ना. बदबदीत होते ना. बऱ्याच दिवसानंतर असं जरा मोकळं वाटते आज. हे बघा आकाशात ढग आहेत, हे बघा काय काय ढग आहेत. पाऊस तसा काही गेलेला नाही आहे पण जरा मोकळं वाटतंय. म्हणजे एवढा नाही, सकाळी तरी एवढा पाऊस नाही आहे. हवा काय जरा पण ऐकत नाही. भाजी साफ झाले, आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग बनवायची. पपईचं झाड बघा कसं हलतंय. आणि यावेळेस झालं काय माहीत आहे का, पूर्वेकडून जी हवा यायची ना ती यावेळेस पश्चिमेकडून आहे. जरा वेगळ्या दिशेने हवा वाहते. नाही तर आमच्या घराकडे एवढी हवा नसते. रस्त्याच्या वरच्या बाजू जी वनगेवाडी वगैरे आहे ना तिकडे जास्त हवा असते. पण यावेळेस जरा काहीतरी उलटच चाललं आहे. समोर तुम्हाला जो आंबा दिसतोय ना तो पण परवा दिवशी पडला तिकडे. हे बघा तो वादळ जास्त असल्यामुळं अशी सगळी वाट लागते गावाला. चला इकडे भाजी आई आता धुवून घेते, स्वच्छ धुवून घ्यायची. हे बघा पाऊस बारीक 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 पडतोय, हवा पण आहे त्याच्यामध्ये, गारवा पण आहे त्याच्यामध्ये. ही मस्त पालेभाजी, दारची भाजी. या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आमच्याकडे याला दारची भाजी म्हणतात. या भाजीला दारची भाजी का म्हणतात, कारण शक्यतो ही घराजवळ लावतात, म्हणजे दाराजवळ, म्हणून दारची भाजी असं म्हणत असेल का त्याची माहिती नाही, म्हणून म्हणतात. काय म्हणून म्हणतात होय काय, दाराजवळ म्हणून दारची भाजी. आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा. इंटरेस्टिंग नाव आहे. आणि घराजवळची मग घरची भाजी नाही का. हां अच्छा. शक्यतो ही जवळच असते, म्हणजे जवळच्या शेतामध्ये किंवा मग परसावनामध्ये असो. खास पावसाळ्यामध्ये जास्त ही भाजी करतात. उन्हाळ्यात करणारे करतात. उन्हाळ्यात जास्त करून लाल माठ आणि तो हिरवा माठ करतात. पावसाळ्यात दारची भाजी. इकडे कांदा ठेवला, इकडे गावाकडची चूल, इकडे काय डाळ आहे, डाळ पण शिजते तिकडे एका बाजूला. पालेभाज्यांना जरा तेल जास्त लागतं नाही. एक थेंब जरा जास्त तेल टाकायचं, पालेभाज्या मस्त होतात. हां मिरची, मसाला नाही वापरायचा काय. मिरची असली की एवढी काय मसाल्याची गरज नाही. खास करून पालेभाज्यामध्ये मिरच्याच वापरतात, मसाला कमी वापरतात. चला कांदा लालसर झाला आहे. थोडासा एक चवीपुरता मसाला वापरूया, जास्त नाही मसाला घ्यायचा. आणि कारण मिरची वापरली आहे, थोडीशी हळद, सोबत इकडे चवीपुरतं मीठ. आणि इकडे भाजी छान अशी धुवून घेतली, ती आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे. चला कांदा प्रॉपर एकदम लालसर झाला आहे. मसाले पण आपण ॲड करून घेतले. तर भाजी ॲड केली की भाजी लगेच तयार होते, याला काही जास्त वेळ लागत नाही. भाजी दिसताना एवढं दिसेल, कमी होईल नाही, कमी होते ही भाजी. शिजल्यावर एकदम कमी होऊन जाईल. त्यामध्ये कोवळी आहे आणि अजूनच कमी होईल. बघा आता कढई भरून आहे, नंतर एकदम तळाला जाईल कढईच्या. चला आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि 5-10 मिनटात होईल. नाही पाणी जरा पण नाही आवरायचं ना. झाकण ठेवलं ना तर ढव होईल. अच्छा, झाकण वगैरे नाही ठेवायचं, अशी शिजवून घ्यायची. भाजी कमी कमी होत जाईल आणि मग ती 10 मिनटामध्ये वगैरे तयार होईल. मस्त अशी दारची भाजी. सकाळच्या न्यारीमध्ये खास दारची भाजी. आणि आईने ऑलरेडी भाकऱ्या भाजून घेतलेल्या आहेत. चला एक मला वाटतं 5-6 मिनटातच भाजी मस्त तयार झाली ना. हे
जास्त वेळ नाही लागत त्या भाजीला. चला न्याहारी करून घेऊ. या मंडळी सकाळची न्याहारी करायला इकडे खास दारची भाजी, इकडे तांदळाची भाकरी आणि बाहेर सुंदर असं वातावरण. पावसाळी वातावरणामध्ये खास ही पालेभाजी. गावाकडच्या रानभाज्या असो नाहीतर पालेभाज्या असो खूप मजा येते खायला. तर आज काकीने भाजी दिलेली, आई म्हटलं जरा मस्त बनव. तर या मंडळी आई आतमध्ये बसले, मी जरा बाहेर पावसाचा आनंद घेत घेत भाकरी खातो आहे. प्रथमेश पण आलेला, तर तो पण आता घरी गेला आहे. तर बघू आज काय प्लॅन होईल तो होईल, पण सध्या तरी न्याहारी करून घेऊया. इकडे भावा आला आहे. भावा हाय कर. हा काय मीच आहे. हां, तर घराचं काम करताना भावा पण बराच वेळ होता, प्लास्टर करताना खास करून होता. काय काम करलं आज? होय काय. चला मंडळी सकाळची न्याहारी मस्त झाले. आता जरा पाऊस शांत आहे, तोपर्यंत जरा ऑफिसची कामं वगैरे करतो. लाईट आले थोडीशी, वाटत नाही राहील अशी, पण जो पण काय आहे तोपर्यंत जरा कामावरू. त्याच्यानंतर मग बघू दिवसभरात कुठं जाणं होतं काय होतं आहे. सध्या तरी जरा कामावर, कारण कालपासून आत्ता लाईट आले ती अर्धा एक तास तरी राहील असं वाटतं आहे, कारण आज परत पाऊस सुरू झाला परत जाईल. संध्याकाळचे मंडळी 5 वाजलेत. सकाळी मस्त न्याहारी केली, दुपारचं जेवण वगैरे पण झालं आणि घरीच होतो. थोडीशी लाईट ये जा करते, त्यामुळं कामं पण तेवढी काय होत नाहीत. आणि पाऊस सकाळी जरा कमी होता, मात्र आता संध्याकाळी त्याने जोर वाढवला आहे. मेन काय होतं आहे, पावसासोबत येतो आहे वारा आल्यामुळं थोडासा त्रासदायक आहे. कारण मेन काय बऱ्याच ठिकाणी झाडं वगैरे पडतात आणि मग घराजवळ वगैरे एखाद्याचे झाडं वगैरे असतील तर तो त्रासच आहे. तर संध्याकाळ झाले मंडळी, कामं काय तेवढी आज तशी झाली नाहीत ना, एडिटिंग झाली ना, ऑफिसचे कामं धड होत आहेत. कारण लॅपटॉप पण आहे तो शटडाऊन होतो आहे सारखा, कारण लाईट पण येते ना, ती सकाळी थोडी होती, त्याच्यानंतर दुपारी थोडीशी आली, आता मगाशी थोडी बरं आलेली. ती जेवल्यावर थोडासा झोपलो पण होतो मी, कारण मग काहीच कळत नव्हतं काय करावं. तर दुपारी झोपल्यावर थोडंसं बसलो होतो काम करायला, त्याच्यानंतर आता परत लॅपटॉप झाला आहे शटडाऊन. तर चला मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे. पाऊस किती पडणार आहे काय माहिती. विरार नालासोपारा तर यावर्षी वाट लावली पावसाने. तर चला मंडळी आता तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सकाळी खास काकीने ताजी मस्त भाजी काढून दिली आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन आपण ती भाजी बनवली. तर गावाकडे आल्यानंतर अशा पालेभाज्या रानभाज्या पण आपण खात असतो, सोबत मच्छी पण बऱ्यापैकी असते. चला मंडळी आता संध्याकाळ पण झाले, चहा वगैरे मस्त पितो आणि त्याच्यानंतर लाईट येते की नाही माहिती नाही, त्याच्या अगोदर जरा फ्रेश वगैरे मस्त होतो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या मंडळी, पाऊस खूप आहे. पावसाच्या वातावरणामध्ये कुठेही जात आहे, धबधब्याच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी कुठे पण फिरायला जात आहे, जंगलामध्ये असेल तर काळजी घ्या, कारण हे आयुष्य परत आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मौज मस्ती मजा ही तेवढ्यापुरतीच राहू दे, जास्त प्रमाणामध्ये काही करू नका. चला भेटूया, बाय बाय.